हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय बरं, माझं तिळगुळ सांडू नका, माझ्यासोबत भांडू नका. तर मी आले आहे माझ्या मैत्रिणीच्या इथे हळदी कुंकवासाठी आणि हळदी कुंकू पण होतं आणि तिथेच त्यांच्या इथे एक छोट्या मुलाचं बोरनाणं पण होतं. तर मग मी पण घरनं मस्त ट्रेंडिंगवाली साडी घालून आले आणि ह्या बघा तुम्ही छोट्या छोट्या मुली पण किती छान नटल्या आहेत. त्यातल्या त्यात माझ्या मैत्रिणीचा साज चालू होता. माझी मैत्रीण म्हणजे आता ह्या माझ्या वयाने मोठ्या आहेत, पण आता आमचं बोलणं चालणं मैत्रिणीसारखंच असतं, त्याच्यामुळं मी ताई म्हणते त्यांना आणि त्या पण मग छान मला समजून वगैरे सांगतात. तर म्हणजे वयाचा खूप डिस्टन्स आहे आमच्यामध्ये. एकंदरीत 5 ते 6 वर्ष पण जास्तच आहेत. त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. तर त्यांच्या घरी मी आले होते हळदी कुंकवासाठी. त्यांच्या घरचं हळदी कुंकू नव्हतं, पण त्यांच्या इथे ठेवलं गेलं होतं. शेजारच्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, पण त्यांच्या इथे बसायला जागा होत नसल्यामुळे मग त्यांच्या घरी हळदी कुंकू ठेवलं होतं. त्यांचं हळदी कुंकू अजून 2-4 दिवसांनी लांब आहे. तर मस्तपैकी तुम्ही बघत असाल तर छोटे छोटे मुलं, माझी मुलं तर आलेच नाही, कारण की दिवसभर आज पतंगीच्या नादामध्ये होती. त्यांचं पतंगीचाच कार्यक्रम चालू होता. दिवसभर पतंग उडवत होते. त्यांचा तर घरी अजिबात पाय टेकला नव्हता. तर छोटे छोटे ह्या मुली मस्तपैकी छान नटून थटून इतक्या सुंदर आवरून आल्या होत्या. त्यांचा काहींचा मेकअप चालू होता, तर काहींचं काय काय, आणि मस्तपैकी ह्यांच्या गप्पा चालू होत्या. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. आमच्या पूर्ण म्हणजे आमची जी कॉलनी आहे तिथल्या ह्या सगळ्या ताया आहेत. माझ्यापेक्षा सगळ्या मोठ्या आहेत. आपणच छोटा आहे. मी छोटी आहे ह्यांच्यापेक्षा, पण मी मिसळते, ह्या सगळ्यांमध्ये मिसळते. कसं आहे, आपण बोललो कोणाशी चांगलं तर आपल्याशी सुद्धा लोक बोलतात, म्हणून आपण सगळ्यांशी चांगलंच बोलायचं, चांगलंच वागायचं, म्हणजे आपल्याशी पण सगळे चांगले वागतात आणि चांगलं बोलतात. तर तुम्ही बघत असाल ही जी बसलेली आहे हिचं नाव आहे सीमा. तर आणि ते जे साईडला टुणूक टुणूक उड्या मारता आहे त्याच मुलाचं आज बोरनाणं आहे, प्लस हळदी कुंकूसुद्धा करणार आहे ती. तर तिचं चाललं होतं काय करायचं, काय राहिलं तर नाही ना ताटामध्ये, कारण मी दादूचं 5 वर्ष बोरनान केलेलं आहे, श्रावणीचं पण 5 वर्ष बोरनान केलेलं आहे. आता यावर्षी दादूला 6वं वर्ष सुरू झाले, त्याच्यामुळं मी यावर्षी त्याचं काही बोरनानं केलं नाही. आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी लगेच करणारच आहे, त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवीनच. मला आता थोडंसं ब्लाऊजचं चाललं आहे, त्याच्यामुळं मी आताच लगेच नाही करणार हळदी कुंकू, कारण की मी 5-6 दिवस घरालासुद्धा हात लावला नाही आहे व्यवस्थित करण्यामध्ये. म्हणून आता स्वच्छ करणार, एकदम घर 2 दिवस बसून मस्तपैकी सगळं आवर करणार आणि नंतरनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार. कसं आहे ना, एखादा जरी डाग दिसला, एखादं जरी भांडं खराब दिसलं तर नावं ठेवायला काही कमी नसतात. म्हणून मग प्रत्येक गोष्ट छान आवरून झाली की मी निवांतीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवणार आहे. तर ह्या ताईचं बोरनाण्याचा कार्यक्रम वगैरे झाला, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करते वेगळा. आता हे होतं तिचं वाणाचं, म्हणजे आज आमच्या इकडे वाण पण वाटलं जातं आणि इकडे पुणे त्या साईडला वौसा म्हणून असतं, ते वौसा भरला जातो. पण आमच्या इकडे नाही वौसा वगैरे करत. आमच्या इकडे फक्त संक्रांतीच्या दिवशी बोरनाणं करतात आणि बाया एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू करून त्यांच्या मनाप्रमाणे वाण देतात. मग वाणामध्ये भरपूर अशा काही वस्तू असतात. कोणी काय काय देतं, कोणी स्टीलची भांडी देतात, कोणी मेकअपचं सामान देतात, कोणी हळदी कुंकवांचा करंडा देतात. तर कोणाला जसं वाटतं. मी गेल्या वर्षी काय दिलं होतं, कंगवे दिले होते, वापरातली वस्तू दिली होती. त्याच्या आधी मी कप दिले होते स्टीलचे, त्याच्या अगोदर म्हणजे भरपूर अशा वस्तू असतात ज्या वापरण्यासारख्या मी दिलेल्या असतात. म्हणजे काहीही देता येतं आपल्याला, आपल्या मनासारखं काहीही देता येतं. आणि ह्या ज्या 2 भाभी आहेत, ह्या ब्लू कलरची साडी घातलेल्या आणि आकाशी कलरची साडी घातलेल्या, ह्या म्हणजे बिहार साईडच्या आहेत. तर त्यांना तेवढं काही वाणाचं माहीत नव्हतं, पण त्या दरवर्षी बोलवलं की त्या दरवर्षी येतात हळदी कुंकवाला. म्हणजे सगळ्या आमच्या कॉलनीतल्या बाया एकमेकांसोबत मिळून राहतात. कोणाशी भांडण नाही, तंटा नाही, एकदम छान राहतात, व्यवस्थित राहतात. तर मस्तपैकी ह्या ताईच्या इथचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि मुलांची काही किलबिल नव्हतीच, कारण की बोरनाणं झाल्यावर सगळी मुलं बाहेर गेले
खेळायसाठी. आज पतंगीचा सण आहे म्हटल्यावरती सगळे बाहेर पतंगाच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघत असाल तर हिने वाणामध्ये ते हे आणलं होतं हळदी कुकवाचा, आणि खूप छान असा हळदी कुकवाचा करंडा होता. मी तुम्हाला दाखवेनच. मग आणि ओटी पण भरणार होती वाटतं ती, म्हणजे बोरनाण्याच्या वेळेस ओटी पण भरायची असते असं काहीतरी आहे त्यांच्यामध्ये. तिथं आमच्याकडे एकच वेळेस भरतात, आम्ही नाही असं म्हणजे सारखी सारखी नाही ओटी भरत. तर तिने ओटी वगैरे छान भरली आणि हळदी कुकवाचा करंडा दिला. तिला नाव घ्यायसाठी मी लक्षातच नाही राहिलं पहिले मला की हिला नाव घ्यायला हात हे करायचं. मग तिला मी बहाणा बनवला की अगं काहीतरी राहिलं ह्याच्यामध्ये. मग तिने हात घालून बघितला, म्हटलं आता चल उखाणा घे, आणि तिने खूप सुंदर असा उखाणा घेतला. तर खूप सुंदर असा तिने उखाणा घेतला, तुम्ही ऐकलाच असेल. आणि ताई पण हसू लागल्या की मला माझा उखाणा घ्या. मी म्हटलं माझ्या घरी या, हळदी कुंकवाच्या दिवशी मस्तपैकी उखाणा घेते मी, एक पाठ करून ठेवते नवीनच, आणि मग नंतर मग तो उखाणा मी घेईन वाटलंच तुम्ही आल्यावरती आमच्या इथे. तर अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सुफळ संपन्न झाला. आज संक्रांतीचा पहिलंच हळदी कुंकू. आता बऱ्याचशा घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल आणि बऱ्याचशा घरातून हळदी कुंकवाचा आलेला वाण साचेल. भरपूर असा वाण साचतो आणि मग आम्ही तो असंच ठेवून द्यायचा. मग पुढच्या वर्षी त्याच्यातलं जर काही देता आलं तर ते परत द्यायचं, किंवा मग आपल्या घरी वापरत असेल ती वस्तू तर मग ती वापरून टाकायची, असं असतं. माझं तर अजून तिळगुळसुद्धा बनवून झालेलं नाही आहे. मी म्हणते तीळ वगैरे धुवून घालीन स्वच्छ. घरातले आमच्या गावाकडचे आलेले तीळ आहे शेतातले आमच्या, तर ते छानपैकी धुवून वगैरे वाळू घालते, आणि नंतर मग मी तिळगुळ करणार आहे 2-4 दिवसांनी. काही ऋषीपंचमीपर्यंत असतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम, निवांतित करायचा असतं, त्याच्यामुळे काही त्रास नाही, प्रॉब्लेम नाही. मी उशिरानेच करणार आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेनच. तर चला मग आता चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. चलो बाय बाय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.